नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत प्रॅक्टिस सेट 5.2. याच्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन आहे x1 आणि हा याच्यामध्ये 8 क्वेश्चन टोटल दिलेले आहेत. फर्स्ट क्वेश्चन आहे k + 4 ब्रॅकेटचा क्यूब. ओके, आता a + b ब्रॅकेटचा क्यूब हा फॉर्म्युला तुम्हाला यूज करायचा आहे. हे सर्व एक्झाम्पल सॉल्व करण्यासाठी 8 एक्झाम्पल दिलेले, 8 एक्झाम्पल सॉल्व करण्यासाठी हाच फॉर्म्युला यूज करायचा आहे. आता इथे काय आहे, k म्हणजे काय तुमचा a आणि 4 म्हणजे काय b. हे कन्सिडर करा क्यूबच्या ठिकाणी. हिअर आपण लिहून घेऊ, हिअर a = k, b = काय असेल तुमचा 4. म्हणजे ही व्हॅल्यू काय करायची फॉर्म्युल्यामध्ये, रिप्लेस a ची व्हॅल्यू k ने करायची आहे आणि b ची व्हॅल्यू 4 ने करायची. ते मी आता तुम्हाला स्टेप वाईज सांगतो. हे बघा, आता इथे a असेल तिथे काय करायचं, k लिहायचं आहे. प्लसचं साईन तसं देऊन घ्यायचं आहे. b आहे तिथे काय 4 ने रिप्लेस करायचं आहे. ओके, a³ आता a³ आहे, a³ ठिकाणी काय करायचं k³ प्लसचं साईन 3. इथं काहीच साईन नाही, म्हणजे इथे काय मल्टिप्लायचं साईन आहे, लक्षात असू द्या. 3 मध्ये a², b मध्ये 3.a, a.b. ओके, इथं सगळं मल्टिप्लिकेशनचे साईन आहे. मग आता इथे काय 3 × a² म्हणजे काय kचा स्क्वेअर. ओके, इंटू b म्हणजे 4 घेतला, प्लसचं साईन इथे देऊन घेतलं. नंतर 3 हा इथे a ची व्हॅल्यू k ने रिप्लेस केली, b ची व्हॅल्यू 4 ने रिप्लेस केली, 4चा स्क्वेअर. ओके, प्लस आता बीचं काय येते, बीचे रिप्लेस काय 4चा क्यूब. इथं क्यूब आहे म्हणून इथे क्यूब घेतला. आता नेक्स्ट स्टेपमध्ये k³ काय येणार आहे तुमचा आन्सर, k³ येणार. प्लस साईन इथे देऊन घेतलं. नेक्स्ट स्टेपमध्ये इथं ब्रॅकेट सॉल्व करून घेतलं आहे मी. ओके, kचा स्क्वेअर k² करून घेतला, 3 × k² प्लस 3 × k 3k. नंतर 4चा स्क्वेअर काय 16, 4 × 16 प्लसचा साईन दिला. 4चा क्यूब काय 4 × 16, 16 × 64. ओके, 4 × 4 किती आलं 16. नंतर परत 4 ने मल्टिप्लाय करायचं आहे. 6 × 4 24 आणि 4 किती कॅरी आला तुमचा 2. ओके, 2 4 1 4 आणि प्लस 2 कॅरी 64 आलं. म्हणजे 4चं किती वेळेस मल्टिप्लिकेशन करायचं असतं तुम्हाला, 3 वेळेस मल्टिप्लिकेशन करायचं असतं. ओके, हे लक्षात असू द्या. 64 कसं आला हे कळालं तुम्हाला. नंतर kचा क्यूब प्लस आता याने काय होणार आहे 3 × 4 काय होणार 12, बरोबर. 12 × k 12k². असं केलं तरी चालेल. 3 × k², 3k², 3k × 4 12k². ओके, 3 × 4 12 हे लक्षात ठेवायचं. आणि हा स्क्वेअर तसंच येणार k². प्लसचं साईन दिलं. 3 × 16 किती होता 3k × 16, 3 × 16 करायच्या अगोदर 3 × 16 48 आणि हा k तसा. प्लसचं साईन हे 64. हे झालं तुमचं फायनल ॲन्सर. ओके, मग फायनल ॲन्सर लिहिताना काय करायचं आहे, क्वेश्चनमध्ये काय दिलेलं तुम्हाला k + 4 ब्रॅकेटचा क्यूब ते लिहून घ्यायचं इथे. नंतर = साईन द्यायचं आणि हे तुमचा ॲन्सर आहे ते इथं राईट डाऊन करून घ्यायचं आणि याला बॉक्स करून घ्यायचा आहे. ओके, बॉक्स व्यवस्थित करून घ्यायचा आहे तुम्हाला. चला तर मग नेक्स्ट सेकंड क्वेश्चन बघूया. सेकंड क्वेश्चन आहे 7x + 8y ब्रॅकेटचा क्यूब. ओके, आता इथे फॉर्म्युला तोच वापरायचा, a + b चा क्यूब = a³ + 3a² b × b + 3 × a × b चा स्क्वेअर + b³. हा तुम्हाला फॉर्म्युला इथे पण तोच यूज करायचा. सर्व 8 एक्झाम्पल इथे तुम्हाला सर्वीकडे हाच फॉर्म्युला यूज करायचा आहे. आता हा फॉर्म्युला यूज करताना इथे तुम्ही काय करणार आहे, a ची व्हॅल्यू इथे काय 7x. हिअर a = 7x, b = 8y. ओके, या व्हॅल्यू तुम्हाला काय करायच्या इथे पुट करायच्या आहे. a आणि बीच्या ठिकाणी रिप्लेस करायचे आहे. आता 7x हे बघा, एच्या ठिकाणी काय केलं 7x लिहिला, प्लसचं साईन देऊन घेतलं. बीच्या ठिकाणी आपण काय करू, बीच्या ठिकाणी रिप्लेस 8y घेतला मी.
ओके. आता इथे याच्या ठिकाणी परत 7x रिप्लेस करायचं. 7x क्यूब हा क्यूब आहे म्हणून इथं क्यूब घेतला प्लस 3 इथे काय मल्टिप्लाय 7x याच्या ठिकाणी 7x स्क्वेअरने रिप्लेस करायचं आहे. ओके. आणि बीच्या ठिकाणी काय 8y, बीच्या ठिकाणी 8y लिहून घेतला. नेक्स्ट स्टेपमध्ये प्लस 3 इंटू ए 3 इंटू 7x याच्या ठिकाणी लिहून रिप्लेस केलं. बी स्क्वेअर आहे तिथे काय 8y स्क्वेअर, इथं 8y स्क्वेअर आहे प्लस बीचा क्यूब म्हणजे किती 8yचा क्यूब. आलं लक्षात. ही नेक्स्ट स्टेप आता 7 7 जा 49 इंटू 7 किती होता 343. 7चा किती वेळेस मल्टिप्लिकेशन इथे बघा. आता ही कशी स्टेप सॉल्व करायची, हे ब्रॅकेट सॉल्व केलं असता इथे काय होणार आहे आपला 7चा पण स्क्वेअर होणार आहे आणि 1चा पण स्क्वेअर क्यूब होणार आहे, क्यूब होणार आहे. मग ही दोघांचे क्यूब होता आणि मग काय 7चा क्यूब काय होणार आहे 7 7 जा 49 इंटू 7 केले असता 343 ॲन्सर येणार आहे. ओके. आणि इथं 1चा क्यूब काय येणार आहे एक्स क्यूबच येणार आहे. हे तुम्हाला मी 7चा क्यूब पण काढून दाखवतो इथं वाटतं सर, मला डिफिकल्ट जात असेल तर. हे बघा 7चं काय व्हायचं क्यूब म्हणल्यावर 7ची 3 वेळेस आपल्याला हे किती वेळेस हे क्यूब आहे म्हणजे 3 वेळेस मल्टिप्लिकेशन तुम्हाला 3 टाइम्स मल्टिप्लिकेशन करावं लागणार. मग इथं घेतलं मी काय केलं 7 इंटू 7 या दोघांचं मल्टिप्लिकेशन अगोदर करून घेतलं. 7 इंटू 7 49 बरोबर. 7 7 49. आता 49 ॲन्सर आलं ते इथं घेतलं आणि यांचं ॲन्सर काय आलं 49. मग 49 इंटू काय करशा 7 करशा. मग 49 इंटू 7 घेतलं. 7 9 किती 63. 3 इथं घेतला 6 कॅरी घेतला. 7 4 जा 28 प्लस 6 कॅरी आपलं हे आलेले ते किती आले 34. मग 343 आपलं इथं आलेलं आहे. इथे काय आलेलं आहे 7चा क्यूब किती आला आपला 343 एक्स स्क्वेअर प्लस हे 3 इथे लिहून घेतले. ओके. 3 घेतल्यानंतर 7चा स्क्वेअर आणि एक्सचा स्क्वेअर ब्रॅकेट सॉल्व केल्यावर कशात या दोघांचं पण स्क्वेअर होईल. 7चा स्क्वेअर 49 एक्सचा स्क्वेअर एक्स स्क्वेअर मल्टिप्लायचं साईन देऊन घेतलं 8y इथे प्लस 3 ओके इंटू 7x इथे इंटू 8y स्क्वेअर. आता 8y स्क्वेअर करताना पण काय करणार आहे 8चा स्क्वेअर आणि वायचा स्क्वेअर. 8चा स्क्वेअर किती 64 आणि वायचा स्क्वेअर वाय स्क्वेअरच राहणार आहे. प्लसचं साईन देऊन घेतलं. परत इथं 8yचा क्यूब आहे, वायचा क्यूब वाय क्यूबच राहणार. 8चा क्यूब 510 येतो, तो कसा येतो मी तुम्हाला सांगतो. 8चं काय करणार आहे आपण 3 टाइम्स मल्टिप्लिकेशन करणार कारण क्यूब आहे. 8 इंटू 8चं मल्टिप्लिकेशन करू अगोदर. 8 8 जा 64 हे झाला ॲन्सर 64. 64 इंटू 8 ओके 64 इंटू 8 केल्यावर 8 4 जा 32 2 इथं घेतले 3 इथे 8 6 जा 48 आणि प्लस 3 51 512 हे बघा 512 आणि वायचा क्यूब तसा लिहून घेतला. नेक्स्ट स्टेपमध्ये काय आपलं नेक्स्ट स्टेपमध्ये हे 343 स्क्वेअर क्यूब तसंच लिहून घेतला. 3 इंटू 49 याचं तिघांचं काय करायचं आहे तुम्हाला मल्टिप्लिकेशन. ते डिजिट आहे त्यांचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे एक्स स्क्वेअर आणि वाय तसा लिहून घ्यायचं. त्याला मी हे मल्टिप्लिकेशन तुम्हाला करून दाखवतो. 49 इंटू काय करणार तुम्ही 3 करणार अगोदर. 49 इंटू 3 3 9 जा 27 3 4 जा 12 प्लस 2 किती होतील आपले 14 147 आलं इंटू किती. आता इथे ॲन्सर किती आपलं आलं 147 इंटू 8 करायची तुम्हाला मल्टिप्लाय बाय 8. 8 7 ला 56 5 वेरी 8 4 जा 32 प्लस 7 5 6 7 झाले ओके 37 इथे 3 आले कॅरी 8 1 जा 8 आणि 3 11 ओके 1176 1176 आले ॲन्सर. ओके हे ॲन्सर तुम्हाला दिसत आहे प्रॉपरली. नंतर सेकंड स्टेपमध्ये काय यांचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे. ओके याच्यामध्ये काय 3 इंटू 7 किती येतील तुमचे
21x. ओके, 21x इंटू काय करायचं, 21च घ्यायचे, एक्स आपण तसंच लिहिणार. 21 इंटू 64 करावं लागते. हे बघा 64 इंटू 21. तर 1 इंटू 4 4, 1 इंटू 6 6, इथं 0, 2 इंटू 4 8, 2 इंटू 6 12, यांची दोघांची ॲडिशन 4, 6 प्लस 8 14, आणि कॅरी 1 प्लस 2 3 1, 1344, 1344. आणि हा एक्स आणि हा वाय स्क्वेअर तसा लिहून घ्यायचा आहे. प्लस 512y3. ओके, नेक्स्ट स्टेपमध्ये हे झालं तुमचं फायनल ॲन्सर. इथंच तुमचं फायनल ॲन्सर झालेलं आहे. ही तुमची फायनल स्टेप आहे. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल 3rd नंबर मध्ये काय 7 प्लस m क्यूब ब्रॅकेटचा क्यूब. तर इथे पण फॉर्म्युला तोच आहे, a प्लस बीचा क्यूब. ओके, फॉर्म्युला तोच असल्यामुळे आपल्याला हिअर या फॉर्म्युल्याच्या लाईनच्या खाली हे लिहायचं आहे. ही लाईन मी तुम्हाला लिहितो आहे हिअरची, फॉर्म्युल्याच्या खालच्या लाईनमध्ये लिहा. हिअर a इज इक्वल टू 7, b इज इक्वल टू m. ओके, नेक्स्ट स्टेपमध्ये म्हणजे आता इथे एच्या ठिकाणी रिप्लेस 7ने केलेलं आहे, 7 लिहिले, प्लस साईन बीच्या ठिकाणी रिप्लेस m केलेला आहे, m लिहिला आपण, आणि हा क्यूब तसा इज इक्वल टू एच्या रिप्लेस 7 क्यूब प्लस 3, एच्या रिप्लेस 7 स्क्वेअर, बीच्या ठिकाणी m. ओके, 3 घेतला, एच्या ठिकाणी 7, बी स्क्वेअर म्हणजे इथं काय m स्क्वेअर प्लस साईन बीचा क्यूब म्हणजे mचा क्यूब. ओके, नेक्स्ट स्टेपमध्ये 7 इंटू 7चे किती वेळेस तुम्हाला मल्टिप्लिकेशन करायचे, आता 3 टाइम्स करायचे. बरोबर, 7चे 3 टाइम्स मल्टिप्लिकेशन केले तर तुम्हाला काय येणार आहे 343. अगोदरच्या एक्झाम्पलमध्ये पण बघितले तर इथे पण दाखवून देते बघा. 7चे 3 टाइम्स मल्टिप्लिकेशन करायचे, 7 7 49, या दोघांचा ॲन्सर किती आलं 49 इंटू 7 करायचं आहे, तिथं किती येतं 343 आन्सर. आपण इथे लिहिलं 343 इंटू हे प्लस 3, 7चा स्क्वेअर 49, m तसा इथं मल्टिप्लिकेशनचं साईन आहे दोघांमध्ये, प्लस 3 इंटू 7 21, m स्क्वेअर प्लस mचा क्यूब. आता इथे काय करायचं आहे तुम्हाला, फक्त 343 ते तसं लिहून घ्यायचं आहे. 3 इंटू 49 यांचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे. ओके, 3 इंटू 49 यांचं मल्टिप्लिकेशन करून दाखवा तुम्हाला. 49 इंटू 3, मोठा डिजिट असतो तो नेहमी वरती घ्यायचा आहे. ओके, म्हणजे कॅल्क्युलेशन करायला डिफिकल्ट जात नाही. 9 इंटू 3 27, 2 कॅरी, 3 इंटू 4 12, 12 प्लस 2 14, 147, 147, आणि हा m तसा प्लस 21 m स्क्वेअर आणि m क्यूब तसा. लास्ट स्टेपमध्ये 7 प्लस mचा क्यूब, नंतर हा क्वेश्चन आहे तुमचा. ओके, इथं ब्रॅकेट आहे तिकडे इज इक्वल टू हे आन्सर तसं लिहून घ्यायचं आणि त्याला बॉक्स करून घ्यायचा. हे झालं तुमचं फायनल. तुम्ही चॅनलवर नवीन असाल प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा. चला तर मग 4th नंबर एक्झाम्पल बघूया. हे बघा, आता ह्याच्या सर्व प्रॅक्टिस सेटमध्ये प्रत्येक ठिकाणी काय 2 ए आणि बीची व्हॅल्यू दिलेली आहे, ए बी. ओके, पण इथे दिलेली की ए आणि बीची व्हॅल्यू नाही. मग इथे असं एक्झाम्पल असेल तर इथे काय करावं लागेल तुम्हाला, 50 प्लस 2, 50 प्लस 2ची ॲडिशन किती येते आपली 52, बरोबर, आणि इथं क्यूब झालं. इथे तसं सेम 100 प्लस 1 किती होता 101, बरोबर, आणि त्याचा क्यूब तसा लिहून घ्यायचा. हे असं मला करून घ्यावं लागणार, हे असं एक्झाम्पल असेल तर. आणि इथे तर ए आणि बीची व्हॅल्यू सगळं दिलेली, ए बी. ओके, त्याला तर मग आता हे एक्झाम्पल सोडवायला सुरुवात करू. 4th नंबर. आता 4th नंबरचा एक्झाम्पल सॉल्व करताना 50 प्लस 2 लिहून घेतलं आपण, बरोबर, त्याचा क्यूब. आता हिअर ए इज इक्वल टू किती तुमचा 50, बी इज इक्वल टू 2. आता तुम्हाला इथे काय मी फॉर्म्युला इथे लिहिलेलं नाही, कारण तुम्ही लिहायचं आहे पण. ओके, घाईमध्ये मी लिहायचं विसरून गेलो तुम्ही, कारण माझा लर्न झालेला. हा फॉर्म्युला तुम्हाला लिहायचाच आहे.
ए प्लस बीचा क्यूब। आता इथे काय करणार आहात तुम्ही, फर्स्ट ए प्लस बीचा क्यूब म्हणजे इथे किती लिहिणार आहे तुम्ही, 50 प्लस 2चा क्यूब। ओके, हे इथं फर्स्ट लिहिणार। नंतर एच्या ठिकाणी काय रिप्लेस करणार आहे तुम्ही, एच्या ठिकाणी 50चा क्यूब, नंतर 3, हे बघा इथे 3 आहे, हे 3च्या ठिकाणी 3 रिप्लेस केला, एचा स्क्वेअर म्हणजे 50चा स्क्वेअर, बी म्हणजे 2 रिप्लेस केला, प्लसचं साईन 3, नंतर एची व्हॅल्यू 50, बीचा स्क्वेअर म्हणजे 2चा स्क्वेअर, प्लस साईन, बीचा क्यूब म्हणजे 2चा क्यूब। ओके, नेक्स्ट स्टेपमध्ये 50चा आता काय इथे ही व्हॅल्यू तर तुम्हाला कळायला कशा पुट केलेल्या आहे। आता नेक्स्ट स्टेपमध्ये काय आहे, तुम्हाला 50चा क्यूब सांगितला म्हणजे 50चे किती वेळेस 3 टाइम्स मल्टिप्लिकेशन। अगोदर आपण किती या 50चं मल्टिप्लिकेशन करून घेऊ। ओके, आता हे मल्टिप्लिकेशन करताना 50 × 50 करावं लागणार, 0 × 0 0, 0 × 5 0, नंतर हा 0 इनिशियली येतोच, 5 × 0 0, 5 5 25। ओके, आता इथे 5 × 5 किती झाले आपले 25 झाले, इथे लिहिले आपण, यांची ॲडिशन करून घेतली। इथं मी तुम्हाला अजून एक लॉजिक सांगतो, इथे युनिट प्लेसला तुमचा नुसतं हे असेल आणि इकडं कितीही झिरो असतील तर त्याचे फक्त 3 वेळेस मल्टिप्लिकेशन ह्या डिजिटचं केलं तरी तुम्हाला ॲन्सर येऊन जातं। हे बघा 5 × 5 25, 25 × 5 125, फक्त एवढं तुम्हाला सिम्पल करायचं आणि याच्यावर झिरो किती एक की इथे झिरो किती द्यायचे तुम्हाला 3 झिरो ॲड करून घ्यायचे, 1 2 3 नंतर, तर तुमचं फायनल ॲन्सर इथं मिळून जातं। आणि हे तुम्हाला मी स्टेप वाईज सॉल्व करून दाखवतो तुम्हाला समजण्यासाठी। शॉर्टकट मेथड पण आहे, आता इथं 100 पण आहे, 100चे एक्झाम्पल नेक्स्ट याच्यात आहे मी सॉल्व करून दाखवतो। 0 × 0 0 किती हे 0 आहे, मी 4 वेळेस लिहिले, नंतर 5ने याला मल्टिप्लाय याच्यावर 0 घ्यायचा असतो, 5 × 0 0, 5 × 0 0, 5 5 25, 2 हे 5 2 10, 10 + 2 12। ओके, ह्याची ॲडिशन केले असतात हे पूर्ण ॲन्सर आलेलं आहे किती 1,25,000। हे बघा 1,25,000 लिहिलं, प्लसचं साईन दिलं 3, नंतर 5चा स्क्वेअर 5 5 25, इथं किती आहे 2 आहे म्हणजे किती झिरो घ्यायचा 2 झिरो घ्यायचा, मल्टिप्लाय बाय 2 प्लस 3 × 50 150। ओके, 50ने 3ला मल्टिप्लाय केला असतात 150 आलं, नंतर 2चा स्क्वेअर 4 प्लस 2चा क्यूब 2 2 = 4, 4 2 = 8, 2चं 3 टाइम्स मल्टिप्लिकेशन किती येतं आन्सर 8। आता हे करताना सॉल्व, आता हे काय 125 हे तसेच लिहिले, ह्या तिघांचं मल्टिप्लिकेशन केलं, 25 × 3 किती येतं 75 आणि हे 2 झिरो तसे × 2 लिहिले। ओके, 150 × 4 15 × 4 करा आणि 0 लिहून घ्या, 15 × 4 60 आणि हा 0 तसा 8 इथे। ओके, नेक्स्ट स्टेपमध्ये या सर्वांची काय करायची तुम्हाला ॲडिशन करायची आहे। इथं फक्त हे मल्टिप्लिकेशन राहिलं, त्याचं मल्टिप्लिकेशन लिहून घ्यायचं आहे, 75 × 2 150 आणि हे 0 तसे। ओके, आता हे यांची ॲडिशन करताना मला ॲडिशन पण करून दाखव। हे बघा, आता फर्स्ट काय 1,25,000 1,25,000 लिहून घेतले, नंतर 15,000 फक्त स्टार्टिंग युनिट प्लेसपासूनच करायची म्हणजे इथे। ओके, नंतर 600 8 लिहून घेतला। ओके, आता याची ॲडिशन करू, 0 0 + 8 0। ओके, 6 5 + 5 10 1 कॅरी, 1 + 2 3 3 + 1 4 1 1,40,608 1,40,608। अजून याची ट्रिक आहे, ॲन्सर आपलं राईट आहे का नाही हे चेक करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, 52चं 3 वेळेस मल्टिप्लिकेशन केलं तर हे ॲन्सर येतं का नाही तुम्ही व्हेरीफाय करून बघू शकता। ओके, नेक्स्ट एक्झाम्पल बघूया। 5th नंबरचं एक्झाम्पल आहे 101 क्यूब। ओके, मग याचं कसं करणार आहे तुम्ही, याचं 100 + 1 किती उत्तर येतं 101 आणि क्यूब तसाच येणार, कारण ए आणि बीची व्हॅल्यू करायची आहे। आता इथे काय तुम्हाला अगोदर हा फॉर्म्युला लिहून घ्या तुम्ही। ओके,
फॉर्म्युला लिहिला त्याच्या खालच्या स्टेपमध्ये हियर a इज इक्वल टू 100, b इज इक्वल टू 1 हे लिहून घ्यायचं आहे. ओके, फर्स्ट ही स्टेप लिहायची तुम्हाला, असं नाचं इज इक्वल टू हे. नंतरच्या लाईनमध्ये इथे खालच्या लाईनमध्ये हा फॉर्म्युला लिहायचा आहे, त्याच्या पुढच्या नेक्स्ट लाईनमध्ये हे लिहायचं आहे तुम्हाला. ओके, मग नंतर हे इथून लिहायला सुरुवात करायचं आहे. ओके, आता इथे बघा एची व्हॅल्यू काय आहे, इथे एची व्हॅल्यू 100. ओके, एची व्हॅल्यू 100 आणि बीची व्हॅल्यू काय आहे 1. तिथे इथे टाकली, क्यूब लिहिला. नंतर नेक्स्ट स्टेपमध्ये एचा काय आहे क्यूब, एचा क्यूब म्हणजे किती 100चा क्यूब, 3 एचा क्यूब म्हणजे 100चा स्क्वेअर, नंतर बी म्हणजे 1 प्लस 3 मल्टिप्लाय बाय ए म्हणजे 100, बीचा स्क्वेअर म्हणजे 1चा स्क्वेअर प्लस 1चा क्यूब. नेक्स्ट स्टेपमध्ये तुम्हाला अगोदर सांगितलं तर इथं 1चं किती वेळा लिहिशाल, 1 तसा लिहून घेशाल. ओके, 1चं मल्टिप्लिकेशन 3 टाईम केल्यावर किती होणार 1च येणार. इथं झिरो किती आहे 2 आहे, मग 2 × 3 करायचे, किती झिरो होतील 6 झिरो, 1 2 3 4 5 6 झिरो देऊन घ्यायचे. ओके, एवढं मी लेंदी आता तुम्हाला कॅल्क्युलेशन सांगत नाही, हे सोपी ट्रिकने करू शकता तुम्ही. 3 घेतले, 100चा स्क्वेअर किती, आता इथं स्क्वेअर आहे म्हणजे 2चं 0 1 तसंच येणार तुमचं. 0ची किती इथं 2 झिरो येते, इथं किती लिहिशाल 4 झिरो. ओके, डबल करायची, इथं किती आहे 2 आहे, इथं 3 होते म्हणून 6 झिरो केले, इथं 2 आहे म्हणून किती 4 झिरो करायचे, डबल करायची, इथं याच्या डबल करायचे. आता इथं 4 लिहिले, 1 तसा इंटू 1 × 3 सॉरी इथं तसं आहे. नंतर इथे काय 3 × 100 300 इंटू 1चा स्क्वेअर किती आहे 1 प्लस 1चा क्यूब 1च येणार आहे. नंतर 3 वेळेस मल्टिप्लिकेशन केल्यावर काय 1च येतं. नंतर इथं काय 10 लाख प्लस 30,000, 3 × 10,000 किती होता 30,000, 3 × 1 3 आणि ही 0 तसे प्लस 300 × 1 300 प्लस 1. हे तुम्हाला मी अगोदरच्या स्टेपमध्ये पण ही स्टेप डायरेक्ट इथे पण घेऊ शकतो, पण तुम्हाला हे समजण्यासाठी मी स्टेप वाईज सॉल्व करतो. तुम्ही ही स्टेप डायरेक्ट पण लिहू शकता. नेक्स्ट स्टेपमध्ये यांची तिघांची काय करायची ॲडिशन करायची त्यांची पण. हे काय 10 लाख × 30,000. आता ही ॲडिशन कशी करायची ते पण तुम्हाला दाखवून देतो. हे बघा ॲडिशन 0 0 प्लस 1 1 0 0 एका खाली एक लिहायचे डिजिट म्हणजे काय होता युनिट प्लेसपासून लिहायला सुरुवात. हे बघा 10 लाख मी अगोदर लिहून घेतले. ओके, त्याच्या खाली ही 0 या 0 खाली यायला पाहिजे, हा 0 या 0 खाली, थर्ड 0 खाली असं. आणि याचं पण कसं आहे युनिट प्लेसपासूनच. ओके, लिहून घ्यायचं. नंतर तुम्ही हे सोडून बघा तेव्हा तुम्हाला सोडवण्यास सोपं जाईल, लक्षात पण येईल. 1 0 0 1. ओके, 10,30,301 किती उत्तर 10 लाख 30,000 301 301. चला तर 6 नंबर एक्झाम्पल बघूया. 6 नंबर एक्झाम्पल तर अगदी सोपं आहे, फक्त ते डिवायडेशनच्या टीममध्ये दिलेलं आहे म्हणजे काही डिफिकल्ट असतं असं नाही, ते पण सोपंच एक्झाम्पल आहे. तर हे एक्झाम्पल सॉल्व करताना इथे पण काय करायचं आहे तुम्हाला, फर्स्ट काय करणार तुम्ही हे लिहिलेलं आहे ए आणि बी. इथे काय करा फॉर्म्युला लिहून घेणार, याच्या खाली ॲन्सर म्हणून लिहिणार, तिथे फॉर्म्युला ए प्लस बी क्यूब हा पूर्ण फॉर्म्युला लिहून घ्यायचा. त्याच्या खाली नेक्स्ट स्टेपमध्ये हियर ए इज इक्वल टू एक्स, बी इज इक्वल टू 1/x हे लिहून घेतलं. एची व्हॅल्यू काय एक्स आणि बीची व्हॅल्यू 1/x हे तुम्हाला लिहावं लागतं. नंतर इथं एची आता इथं हे फॉर्म्युलामध्ये पुट करताना एची व्हॅल्यू एक्स पुट केली प्लस बीची व्हॅल्यू 1/x आणि ब्रॅकेटचा क्यूब लिहिला. तर इथे काय हियर ए इज इक्वल टू काय एक्स आहे, एक्सचा क्यूब प्लस 3 एचा क्यूब म्हणजे एक्सचा क्यूब रिप्लेस केला, बी 1/x प्लस 3 इंटू ए किती आहे एक्स, बीचा स्क्वेअर 1/xचा स्क्वेअर प्लस 1/xचा क्यूब. ओके, ही झाली फर्स्ट स्टेप. फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यू पुट केल्या व्यवस्थित. फर्स्ट तुम्ही फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यू पुट करायचं शिका आणि फॉर्म्युला लर्न करा.
म्हणजे तुम्हाला एक्झाम्पल अगदी सोप्या पद्धतीने सोडवता येईल. एक्स क्यूब प्लस 3. आता इथं काय एक्स स्क्वेअर, हा स्क्वेअर लिहून घेतला. आता हे ब्रॅकेट मी सॉल्व करून घेतलं आहे. 1/x प्लस 3x, 3ने याला मल्टिप्लाय केलं काय तर 3x, नंतर 1/x स्क्वेअर. 1चा स्क्वेअर काय 1च येणार आहे, एक्सचा स्क्वेअर एक्स स्क्वेअर येणार आहे. ओके, नंतर 1/xचा क्यूब. 1चा क्यूब किती येणार आहे 1च येणार आहे, एक्सचा क्यूब एक्स क्यूब. नेक्स्ट स्टेपमध्ये आता एक्स क्यूब लिहून घेतला. इथे काय केलं आहे मी 3x स्क्वेअर, 3x स्क्वेअर 3ने एक्स स्क्वेअरला मल्टिप्लाय केलं आणि त्यानेच 1ला मल्टिप्लाय केलं काय तर 3x स्क्वेअर. आणि खाली डिवायडेडला एक्स होता तो तसाच राहून दिला. हे प्लसचं साईन 3 × 1 3x. ओके, 3x × 1 काय येतं 3x आणि एक्स स्क्वेअर तसा. नंतर ही स्टेप प्लस 1/x³ लिहून घेतला. आत्ता इथे काय म्हणशाल तुम्ही हे डिवाइडची टर्म ही कशी सॉल्व करायची. आता इथे काय ती एक्स स्क्वेअर आहे, म्हणजे एक्स किती वेळेस लिहू शकतो आपण 2 टाइम्स लिहू शकतो. बरोबर, 2 टाइम्स लिहिला, 2 टाइम्स लिहिल्यावर एक एक्स कट होईल, याच्यातला एक एक्स कट होईल हा खालचा. ओके, नेक्स्ट स्टेपमध्ये प्लस 3x स्क्वेअर. इथं पण एक्स किती वेळेस लिहू शकतो आपण 2 वेळेस, एक्स मल्टिप्लाय बाय एक्स. इथला एक एक्स कट झाला, इथला एक एक्स कट झाला, मग उरलं काय इथं 3/x उरला. इथे काय 1/x³ तसं. आता या नेक्स्ट स्टेपमध्ये x³ 3x. आता हे एक्स कट झाले म्हणून उरलं काय 3 × x 3x प्लस साईन 3. आता हा इथे एक्स कट झालेला आहे, 3/x आपला शिल्लक राहिलेला आहे. ओके, तो लिहून घेतला. प्लसचं साईन 1/x³. हे झालं तुमचं फायनल ॲन्सर. याला ब्रॅकेट करून घ्या. ओके, सोपं आहे का नाही एक्झाम्पल. तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. 7th नंबर एक्झाम्पल आहे आपला नंबर 2m + 1/5 ब्रॅकेटचा क्यूब. तर हे एक्झाम्पल लिहिल्यानंतर तुम्हाला फर्स्ट हा फॉर्म्युला लिहून घ्यायचा a + bचा क्यूब, कारण त्याच्यामध्ये आपल्याला एक्झाम्पल दिलेला आहे. ओके, हा फॉर्म्युला लिहून घेतला पूर्ण. नेक्स्ट स्टेपमध्ये नेक्स्ट स्टेपमध्ये हिअर फॉर्म्युल्यानंतर हिअर a = काय आहे a = 2m, 2m b = 1/5. ओके, लिहून घेतला. हा फॉर्म्युला, हा क्वेश्चन अगोदर लिहायचा आहे, नंतर फॉर्म्युल्यानंतर हिअर a = 2m b = 1/5. हे झालं आपलं लिहून. नेक्स्ट स्टेपमध्ये काय करणार आहात आपण. आता इथं एच्या ठिकाणी काय रिप्लेस करायचं, एच्या ठिकाणी 2m प्लस बीच्या ठिकाणी 1/5 आणि ब्रॅकेटचा क्यूब. इथं एच्या ठिकाणी 2m³ प्लस 3 एचा स्क्वेअर 2mचा स्क्वेअर. ओके, 2mचा स्क्वेअर इंटू बी किती आहे 1/5 प्लसचं साईन, नंतर 3 इथे लिहून घेतला, मल्टिप्लाय बाय ए किती आहे आपला 2m लिहिला, बीचा स्क्वेअर म्हणजे किती 1/5चा स्क्वेअर प्लस परत बीचा काय इथे क्यूब आहे म्हणून 1/5चा क्यूब, बीचा क्यूब. ओके, बी काय आपला 1/5. आता हे नेक्स्ट स्टेपमध्ये सॉल्व करता येईल. 2चं किती वेळेस मल्टिप्लिकेशन 2चं आणि mचं 3 वेळेस मल्टिप्लिकेशन. 2चं 3 वेळेस मल्टिप्लिकेशन केलं का 2 × 2 = 4, 4 × 2 = 8. mचं 3 वेळेस मल्टिप्लिकेशन केल्यावर काय होईल m³ येणार आहे. ओके, प्लस 3 2mचं काय स्क्वेअर आहे 2 × 2 = 4 mचा स्क्वेअर इंटू 1/5 प्लस 3 × 2m 6m 1/5 1चा स्क्वेअर 1च येणार आहे, 5चा स्क्वेअर 25 प्लस 1 5चा क्यूब किती 5 5 = 25 25 × 5 125. 5चं 3 वेळेस मल्टिप्लिकेशन करायचं, त्याचं उत्तर काय येतं 125. नेक्स्ट स्टेपमध्ये 8m³ 3 × 4 12 m², याला 12m² मल्टिप्लाय केलं काय 12m² येणार आहे. 5 तसा घेतला प्लस साईन 6m × 1 6m आणि डिवायडेड बाय 25. हे प्लस साईन 1/125. हे झालं तुमचं फायनल ॲन्सर. हे इथे पण लिहू शकता तुम्ही, हे इथे लिहून घ्या, इथेच ब्रॅकेट केलं तरी चालेल. मी नेक्स्ट स्टेपमध्ये केलेलं आहे, मी इथे लिहिलं तरी चालू शकतो. ओके, हे झालं 7th क्वेश्चनचं ॲन्सर.
8 नंबरचं एक्झाम्पल आहे लास्ट एक्झाम्पल. 5x डिवायडेड बाय 8 प्लस y डिवायडेड बाय 5x ब्रॅकेटचा क्यूब. तर इथे पण काय आहे, फर्स्ट ॲन्सर सुरू करताना फॉर्म्युला लिहून घ्या. नंतर नेक्स्ट स्टेपमध्ये काय करायचं, हिअर a इज इक्वल टू 5x डिवायडेड बाय y, b इज इक्वल टू y बाय y 5x झालं. इथे पण आता इथे काय a प्लस बीचा क्यूब. मग इथे काय लिहिणार तुम्ही, 5x डिवायडेड बाय y बरोबर प्लस y 5x ब्रॅकेटचा क्यूब. इथं समजायचं इथे लिहून घ्यायचं आहे. ए प्लस बीच्या ठिकाणी आपण रिप्लेस केलं आहे. बरं, फॉर्म्युला लिहिला, त्याच्यानंतर हे लिहिलं, नंतर आता ही स्टेप सॉल्व करायला सुरुवात करायची आहे. हा फॉर्म्युला आहे तुमचा. आता ए काय आहे, एची व्हॅल्यू तुमची एची क्यूब म्हणलं काय 5x क्यूब y याचा होल ब्रॅकेटचा क्यूब. याचा क्यूब केला आपण, प्लसचं साईन दिलं आहे. ओके, नंतर 3 लिहून घेतले. एचा स्क्वेअर म्हणजे काय 5x डिवायडेड बाय वायचा ब्रॅकेटचा स्क्वेअर मल्टिप्लायचं साईन. बी काय आपला y डिवायडेड बाय 5x लिहून घेतलं, प्लसचं साईन देऊन घेतलं. 3 ॲज इट इज. एची व्हॅल्यू पुट केली, एची व्हॅल्यू 5x डिवायडेड बाय y, 5x डिवायडेड बाय y आहे हा. ओके, मल्टिप्लाय बाय बीचा स्क्वेअर किती y 5 डिवायडेड बाय एक्सचा स्क्वेअर, ते पण लिहून घेतलं. प्लसचं साईन, परत बीचा क्यूब म्हणजे y डिवायडेड बाय 5xचा क्यूब लिहून घेतला. नेक्स्ट स्टेपमध्ये 5 आणि एक्सचा क्यूब आणि वायचा पण क्यूब होणार आहे, लक्षात असू द्या. ब्रॅकेट सॉर्ट केल्यावर कसला याचा क्यूब येतो, याचा क्यूब येतो, याचा क्यूब येतो, तिघांचा पण क्यूब येत असतो. इथे सॉल्व करताना 5चा क्यूब 5 5 25, 25 इंटू 3 125, 3 टाइम्स मल्टिप्लिकेशन करायचं आहे. एक्सचा काय क्यूब आणि वायचा क्यूब प्लस 3, 5चा परत तिथं स्क्वेअर आहे, 5चा 25 आणि एक्स स्क्वेअर, इथे काय वाय स्क्वेअर. ओके, हे लिहिलं आपण. नेक्स्ट स्टेपमध्ये मल्टिप्लाय, हा एक्स आहे ना, इथे एक्स आहे, एक्स आणि हा वाय, मल्टिप्लाय बाय वाय आणि इथे 5x प्लस 3 नंतर 5x हा वाय. हे कट केलेलं आहे, तुम्ही लगेच नका कट करू, मी तुम्हाला नेक्स्ट स्टेपमध्ये कट करायचे ते मी अगोदर एक्झाम्पल सॉल्व करताना केलेलं आहे. 5x डिवायडेड बाय वाय मल्टिप्लाय बाय वायचा स्क्वेअर, 5चा स्क्वेअर 25 आणि एक्सचा स्क्वेअर एक्स स्क्वेअर प्लस वायचा क्यूब वाय क्यूब, 5चा 3 टाइम मल्टिप्लिकेशन 125 एक्सचा क्यूब. ओके, नेक्स्ट स्टेपमध्ये 125 ही स्टेप तशी इथे 3 इंटू 25. ओके, 25 लिहिले. आता इथे हा वाय पण इथे आहे, इथे वाय काय होणार आहे तुमचा, हा वाय कॅन्सल होणार आहे, एक्स स्क्वेअर. ओके, वाय इंटू इथं काय होणार आहे वाय इंटू वाय, 2 वेळेस मल्टिप्लिकेशन, मग एक वाय कट झाला, हा एक वाय कट झाला. बरोबर, मग उरलं काय तुमचं फक्त वाय उरला, म्हणून इथे वाय दिला. ही स्टेपची पुढची स्टेप आहे, पण मी ही स्किप केली, हिची आवश्यकता नाही आहे, मी डायरेक्ट इथे करून टाकता. याचा हा कॅन्सल करायचा एक आणि इकडचा हा, म्हणजे उरतो काय एक वाय. इथे पण तसं हा एक्स कॅन्सल करायची, इथं 2 एक्स होतील तयार, ह्याच्यातला हा स्क्वेअर कॅन्सल करायचा आणि हा एक्स कॅन्सल करायचा, मग उरला काय एक्स उरला. मल्टिप्लाय बाय इथं काहीच नाही उरलं, म्हणजे इथे काय असतो 1 असतो, 1 डिवायडेड बाय काय 5. आता 5 पण इथे आहे, याने काय केलेलं इथं पुढच्या स्टेपमध्ये मी सॉल्व केलेलं. इथे पण आपण करू शकतो ही स्टेप, तर मी नेक्स्ट स्टेप घेतलेली. ओके, 3 तसा लिहून घेतला. 5ने इथे बघा एक्स, इथं एक्स स्क्वेअर आहे, इथला एक्स केला, काय उरतो तुमचा फक्त इथे एक्स उरतो, इथे 5 उरतो. ओके, मग 3 इथं 5 लिहिला. ओके, वायचा स्क्वेअर इथं काय हा स्क्वेअर जातो, इथं वाय हा काय कॅन्सल होतो, म्हणजे इथे काय उरतो वायच उरतो, वाय लिहिला 25. ओके, 25 इथला एक गेलेला एक एक्स गेलेला आहे, म्हणजे इथे एक्सच उरला 25x. नेक्स्ट स्टेपमध्ये वाय क्यूब ही तशी स्टेप लिहून घ्यायची. आता ह्या स्टेपमध्ये 125 एक्स क्यूब वाय क्यूब, नंतर इथे 3 इंटू 5 किती होता, इथे काय केलं 5ने
25ला डिवाईड केला असता 5 5 25, 3 × 5 15 आणि हा x आणि हा y तसा तसा. हा 1 याने मल्टिप्लाय केले तर काय हेच आन्सर येणार आहे. प्लस इथे घेतले साईन 3 × y 3y आणि इथे काय 5 5 25. ओके, याने याला डिवाईड केलेलं आहे. 5 5 25 म्हणजे 5 उरता, मग 3 × y 3y आणि इथे हे 5 हा x. ओके, तर y³ ही स्टेप तशी हे झालं तुमचं फायनल ॲन्सर. घेऊन घ्यायचं आहे, ब्रॅकेट करून ॲन्सर फायनल लिहायचं आहे. व्हिडिओ कशी वाटली व्हिडिओ मित्रांनो, प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका. थँक्यू. आणि तुम्हाला हे एक्झाम्पल थोडं डिफिकल्ट वाटलं असेल तुम्ही कमेंट करा, मी परत तुम्हाला एक्झाम्पल सोप्या पद्धतीने अजून सांगण्याचा प्रयत्न करेन. समजलं नसेल तर, समजलं असेल की मी अपेक्षा करतोच, पण नसेल समजलं तर मी हे एक्झाम्पल तुम्हाला परत सांगू शकतो. कारण इथे काय केलं आहे मी, तुम्हाला हे स्क्वेअर कॅन्सल करायचं थोडंसं डिफिकल्ट जाऊ शकतं, कारण तुम्हाला प्रॅक्टिस करावं लागेल. तुम्ही स्वतः प्रॅक्टिस करा कसं कॅन्सल होतं कसं नाही, तेव्हा तुम्हाला सोडवण्यात मदत होईल आणि तुम्हाला इझी जायला सुरुवात होईल. थँक्यू.